ठरलं तर मग या मालिकेच्या 12 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोची सुरुवात महिपतच्या एका कॉलने होते. नागराज फोन उचलतो आणि विचारतो कोण बोलतंय. त्यावर महिपत आपल्या खास शैलीत त्याला सुनावतो, नाग कसला, गांडूळे गांडूळ. नागराजला धक्का बसतो. तो म्हणतो, महिपत तू? तेव्हा महिपत अतिशय आत्मविश्वासाने उत्तर देतो, 113%. या दोघांमधील हे संभाषण आता कोणत्या नवीन कटाची नांदे ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दुसरीकडे सुभेदार निवासात परिस्थिती गंभीर झाली आहे. कल्पना काळजीत पडली असून ती अर्जुनला फोन करते. तिचा रडवेला आवाज ऐकून अर्जुन विचारतो, मम्मा, तुझा आवाज असा काय येतोय? कल्पना त्याला सांगते की सचिन आणि अस्मितामध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले असून यामुळे अस्मिताची तब्येत प्रचंड बिघडली आहे. अस्मिताची अवस्था पाहून अर्जुनचा संयम सुटतो. तो स्पष्ट शब्दात बजावतो, आता त्याला आणखी चान्स द्यायचा नाहीये. मी परत येईपर्यंत तो घरात दिसता कामा नये. घरातील वातावरण इतके तापते की शांत राहणारे प्रतापही संतापतात. ते सचिनवर खेकसतात, सचिन, तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला जर काही झालं ना, तर तुला फासावर कसं चढवायचं याची खात्री मी स्वतः करून घेईन. इतकेच नाही तर प्रताप सचिनचा हात धरून त्याला घराबाहेर काढतात आणि निक्षून सांगतात, निघ इथून. माझ्या मुलीला छळायला पुन्हा इकडे येऊ नकोस. चल निघ. सचिनची घरातून झालेली ही हकालपट्टी मालिकेत नक्की काय नवीन वळण आणणार, अस्मिताची प्रकृती सुधारेल का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. पुढील भागांच्या अपडेटसाठी पाहत रहा ठरलं तर मग. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.